एकादशी महात्म्य कथासार. मोक्षदा एकादशी, मार्गशीर्ष शुक्ल पक्ष. श्रीकृष्ण म्हणाले की आता तुला मोक्षदा एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो ते ऐक. पूर्वी गोकुळात वैखानस नावाचा एक राजा सुखाने राज्य करीत होता. त्याची धर्मावर अत्यंत श्रद्धा होती. एके दिवशी तो झोपला असताना त्याला स्वप्न पडले की आपला पिता नरकात गेला आहे व अत्यंत कष्ट शोषित आहे आणि हे पुत्रा, माझी यातून मुक्तता कर असे मोठमोठ्याने ओरडत आहे. थोड्याच वेळात जागा होऊन पडलेल्या स्वप्नाची आठवण झाल्यावर दुःखी झाला. त्याचे मुख म्लान झाले. कोठेही चिंता लागेना, विलास भोगण्याकडे मन घेईना. त्याचे पूर्वज स्वतःचा अगर त्या पूर्वजांच्या कोणत्याही वाईट कृत्याने नरकाला गेले असतील तर उद्धार करणे हे त्याच्या वंशजाचे कर्तव्य आहे. त्यांच्या त्या दुःखी स्थितीत तो आपल्या पित्याची मुक्तता करण्याकरिता नाना प्रकारचे उपाय योजित होता. पण शेवटी ज्ञानी व अनुभवी मनुष्याचा विचार घेऊनच कोणता तरी उपाय अंमलात आणावा असा स्वतःशी विचार करून मनाशी निश्चल ठरवून त्याच्या राजधानी केवळ असलेल्या एक रम्य पर्वतावर राहणाऱ्या महाज्ञानी मुनीकडे जाण्यास निघाला. तो पर्वत मनोहर व रमणीय असा होता. त्या पर्वतावर नाना प्रकारे हिरवीगार लतावृक्ष फुललेल्या पुष्पांनी बहरलेले होते. त्या पुष्पांचा सुगंध दशदिशात दरवळून गेला होता. चित्र विचित्र पक्षी त्या लतावृक्षांवर मधुर फळे भक्षण करून त्यावर आनंदाने वास्तव्य करीत होते. क्षणाक्षणाला या वृक्षावरून त्या वृक्षावर भरणाऱ्या माडीत बागडत होते. मधून मधून वरून सुस्वरे असे गायन करीत होते आणि त्याच लतावृक्षांच्या जवळपास झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांचे शीतल असे पाणी पित असत. सिंह, व्याघ्रादी हिंस प्राणी व गायीसारखी गरीब जनावरे याच झऱ्यावर एकाच वेळी पाणी पिताना दृष्टीत पडत. अशा त्या रम्य पर्वताचे मध्यभागी त्या मुनींनी पर्णकुटिका होती. मुनींवर त्या पर्णकुटीच्या बाहेर तोंडाशीच मृगजिनावर बसलेले होते. त्यांच्या मस्तकावर जटाजूट होता. कटीला कौपीन होती. सर्वांग भस्माने चर्चित होते व चेहरा ज्ञानामुळे सतेज दिसत होता. इकडेच नव्हे तर त्याच्या भोवती सुद्धा त्या ज्ञानाची दिव्य प्रभा पसरलेली होती. असा तो महाज्ञानी मुनी व त्यांच्या भोवती बसलेल्या शिष्यगणांना ब्रह्म सत्य जगामिथ्य याचा पाठ सांगत होता. अशा स्थितीत वैखानस राजा तेथे आला व त्या मुनिवराला साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभा राहिला. पण लगेच त्या मुनीने राजाला आपल्या जवळ बसविले आणि विचारले की हे राजा, तू आणि तुझी प्रजा सुखी आहे ना? तुम्ही उभयता स्वधर्मानेच आचरण करताना वैखानस, धर्म हा जगाचा प्राण आहे. धर्मानेच जगाचे धारण पोषण होते. म्हणून परमेश्वराने त्यांच्या रक्षणार्थ राजाला उत्पन्न केले. मुनीचे हे भाषण ऐकून राजा म्हणाला की आपल्या कृपेने सर्व काही कुशल आपते, पण एका गोष्टीने मी दुःखी आहे. ती गोष्ट म्हणजे हीच की एके दिवशी मी झोपलो असताना मला एक स्वप्न पडले आणि त्यात माझा पिता नरकात पडून अत्यंत क्लेश शोषित आहे असे पाहिले. तेव्हा महाराज, यातून त्याची मुक्तता कोणत्या उपायाने होईल हे सांगा. आणि दुसरी गोष्ट, माझा पिता पुण्यवान असताना नरकात कसा गेला हेही सांगा.
मुनीवर त्रिकाल ज्ञानी असल्यामुळे त्यांनी अंतज्ञानाने लगेच राजाचा पिता नरकात का गेला हे जाणले आणि सांगितले की राजा तुझा पिता स्वधर्माने चालणारा पुण्यवान असा होता. ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्या हातून एक दोष घडलेला आहे. तुला माहीतच आहे की तुझ्या पित्याला अनेक स्त्रिया होत्या. त्यापैकी एक रूपाने अत्यंत सुंदर होती. तिचा तो सुंदरपणा तिच्या उत्कृष्ट व तेजस्वी अशा गुणांनी व जे गुण पतिव्रतेच्या देदीप्यमान तेजाने अधिक तेजस्वी झालेले होते अशा गुणांनी विशेष खुलून दिसत होता. परंतु तुझ्या पित्याला ती आवडत नव्हती. एकदा ती नवयौवना ऋतुस्नानानंतर चौथे दिवशी मदनाच्या बाणाने विह्वल झाली. तिच्या सुकुमार कोमल देहाचा दाह होऊ लागला. तेव्हा ती नटून विलास भोगण्याकरिता शृंगार मंदिरात राजाकडे आपल्या पतीकडे गेली. पण राजाने तिचा तिरस्कार करून तिला झिटकारले. तरीही पण तिने पुन्हा महाराज यावेळी मला झिटकारू नका असे म्हणून त्याच्या गळ्याला मिठी मारली. वक्षस्थळावर मान टाकली आणि चुंबनाकरिता आपला गुलाबी गाल पुढे केला. पण राजाने पुन्हा तिला हिसकावून त्या शृंगारमंदिराचे बाहेर घालविले. तेव्हा ती दाराबाहेर विह्वळ होऊन पडली. राजा त्याच दोषाने तुझा पिता नरकाला गेला आणि पत्नी कामुक होऊन विलास भोगण्याकरिता पतीकडे गेली असता पतीने जर तिला विलास भोग दिला तर पतीला त्याचा दोष लागतो. असा तू मोक्षदा एकादशीचे व्रत सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे करशील व ते पुण्य तुझ्या पित्याला अर्पण करशील तर तुझ्या पित्याची नरकातून मुक्तता होईल. याप्रमाणे त्या मुनीचे भाषण श्रवण करून तो राजा परत आपल्या राजवाड्याकडे आला व पुढे मोक्षदा एकादशीचे व्रत विधियुक्त केले. तेव्हा त्याच्या पित्याची नरकातून मुक्तता होऊन तो सद्गतीत गेला. हे धर्मराजा, हे मोक्षदा एकादशीचे व्रत जे कोणी करतील व महात्म्य ऐकतील ते सर्व पापापासून मुक्त होऊन अंती सद्गतीला जातील. मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. पंढरीनाथ भगवान की जय. एकादशी माता की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.